तुम्ही पाताळात जाऊन जरी शोध लावायचा प्रयत्न केलात ना की हे फूड पॉइझनिंग कोणी केलं, तरीही तुम्ही या कारस्थानाच्या खऱ्या सूत्रधारापर्यंत कधीच पोचू शकणार नाही. लीला, तुझ्यासारखा विचार करायला खूप मोठं मन लागतं. तू अंतराची कोणी नसूनही तिच्यासाठी इतकं सगळं करतेस. मग मी तर तिची मैत्रीण आहे. तुला जी काही मदत लागेल ना ती सगळी करायला मी तयार आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. खरंच. पण तुला एक खरं सांगू का, जर अंतराची मेमरी खरंच परत आली तर मी तिला सांगणार आहे की एजेनी तुला त्यांच्या आयुष्यातनं बाजूला करू नये. अहो काय बोलताय, प्लीज असं काही करायचं नाहीये तुम्ही. अंतराताईंनी किती सोसलंय. सर आता कुठे त्यांचा संसार सुखाने सुरू होणार असेल ना तर मी माझी सावली पडू देणार नाही त्यांच्यावर. प्लीज. बरं आपण आता लगेच आमच्याकडे जाऊया का? मला वाटतंय त्यांनी तुम्हाला बघितलं ना तर कदाचित अंतराताईंना काहीतरी आठवेल. लीला जर फाल्गुनीला घेऊन घरी येणार असेल तर मला आधी घरी पोहोचायला हवं. ठीक आहे, चल आपण लगेच निघूया. हो चालेल. वाटेत माझे काही रिपोर्ट्स कलेक्ट करायचे तेही कलेक्ट कर. बरं या. मला आता काहीही करून लवकरात लवकर घरी पोहोचायला हवं. विश्वरूप, हे सगळं जे काही घडतंय ते खूप लाजिरवाण आहे आपल्यासाठी. ही सिच्युएशन लवकरात लवकर कंट्रोलमध्ये आणायला हवी. बातमी पसरायला वेळ लागणार नाही. आणि हे बघ, हे सगळं बाबांना टेन्शनमध्ये असताना मला कळू द्यायचं नाही. हो सर, तुम्ही काळजी करू नका. एजे सरांना नाही कळणार यातलं काही. हे बघ, एक काम करूया, मी रेस्टॉरंटचं डॅमेज कंट्रोल करतो, तू हॉस्पिटलला जा. ओके? विश्वरूप, वाटेल तेवढा पैसा खर्च करू आपण, पण आपलं नाव खराब होता कामा नाही. हो, तू लिख. हो सर, लगेच लिख. या मध्ये. नमस्कार. तुम्हाला म्हणलं होतं ना ब्रेकिंग न्यूज देईन. आत्ताच्या आत्ता सिटी हॉस्पिटल गाठा आणि तुम्हाला हव्या असलेल्या बातमीचे पुरावे गोळा करा. आणि एक लक्षात ठेवा, उद्याची हेडलाईन ही फक्त आणि फक्त आमची ब्रेकिंग न्यूज असली पाहिजे. कळलं? माझा माणूस आहे तिकडे, तो तुम्हाला सगळी हेल्प करेल. पण त्या कुठे न सांगता गेल्यात? म्हणजे मेसेज केला ना त्यांनी. खरं तर अंतराईंची काळजी वाटली पाहिजे. त्या कुठे अजूनही कळलेलं नाही कुणाला. मला फक्त एकाच गोष्टीची भीती आहे. जर लीला आणि अंतरा एकमेकांच्या सोबत असतील आणि अंतराने लीलाला सांगितलं की तिची मेमरी परत आली आहे, तर कदाचित लीला परत या घरात येणारच नाही. अंतराई, अंतराई कुठे गेला होता तुम्ही? आम्हाला किती काळजी वाटत होती तुमची. का? काय झालं? तसं नाहीये, तू कोणाला सांगून गेली नव्हतीस ना म्हणून काळजी वाटत होती बाळा. मी जरा लवकरच बाहेर पडले त्यामुळे नाही सांगितलं. सॉरी. लीला कुठे आहे? ती तुझ्या बरोबरच होती ना? नाही आई, लीला माझ्या बरोबर नव्हती. अंतरा मला आई म्हणाली. तिची स्मृती परत आली असेल का? अंतराई, तुम्ही आता आजींना काय म्हणालात? आई म्हणालात ना?
नाही म्हणजे आजीच म्हणणार होते, चुकून निघालं असेल. बरं ते मी म्हणत होते मी मंदिरात गेले होते, सो लीला माझ्या बरोबर नव्हती आणि मला माहित नाही ती कुठे गेली आहे ते. अंतरा अशी का बघते? तिची मेमरी परत आली हे सांगत का नाही कोणाला? नक्कीच याच्या मागे काहीतरी आहे. काय रिझन आहे? अंतराईने आजीनं आई अशी हाक मारली? अशा कशा त्या चुकून हाक मारतील? त्यांची मेमरी परत तर आली नसेल ना? नक्कीच काहीतरी गडबड आहे. लीला आली की सांगाल का मला? मी जरा रूम मध्ये जाते.